नमस्कार मित्रांनो, ATK ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही गणपतीसाठी गावी चाललो आहे. आता जॉबवर निघलो आहे, त्यानंतर निघालो आहे. मयू आला आहे घ्यायला. गाडी पण रेडी आहे आमची. आत्ता बेलापूर हायवेला आहे आणि बघू आता किती ट्रॅफिक भेटते किती नाही. गणपती जोरात आहे त्यावेळेस, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा, मध्ये येतो. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला सुरू लागलो. आम्ही आता झालोय तयार जायला. बघूया आता किती खड्डे पडलेत आणि किती काय आहे ते. मित्रांनो, पाऊस नाहीये आम्हाला भेटला. आता पाऊस पण नाही, काय नाही. बरं झालं थोडा पाऊस नाही, त्याच्यामुळे जरा कसं शांत चाललंय आम्ही. पाऊस असता तर थोडी अडचण झाली अशी जायला आम्हाला, पण सध्या पाऊस पण नाही ना, त्याच्यामुळे एकदम सुरळीत प्रवास चालले आमचा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता वाकणला थांबलो आहे आणि थोडे नाश्ता वगैरे करतो. कांदा भजी खातो. थोडा बसून बसून ना दुखायला लागलं सगळं, त्याच्यामुळे थोडं नाश्त्यासाठी थांबलो आता. इकडे मग चला नाश्ता करतो आणि भेटूया आपण. मित्रांनो, आमचा नाश्ता आलाय. कांदा भजी आणि मिरची. खूप ट्रॅफिक, मरणाची ट्रॅफिक. इथे आम्ही आमची गाडी एकदम डेंजर आहे, कुठला पण चढते. झाकझुक पण आहे घ्यायला. हा, मग झाकझुक पण आहे. काहीतरी बोल पाहिजे, बोल काय, काहीतरी बोल. मित्रांनो, आत्ताच आम्ही क्लिअर केले आणि अजून इंदापूरला काय, अजून पुढे किती ट्रॅफिक आहे, काय आहे ते अजून काय माहिती नाही आहे. बघूया. आता सध्या इंदापूरमध्ये पोहोचतोय. काही म्हटलं तरी 2 तासाची ट्रॅफिक कोलाडच्या पुढे स्टार्ट आहे. 2 काय 2.5 तास, 3-4 तास लोक रांगेत उभे आहेत. ट्रॅफिक क्लिअर अजून झाले नाही आहे. पण बजेट वगैरे जास्त सुटतात ना, त्याच्यामुळं ट्रॅफिक लागले आहे. इंदापूरच्या पुढे पूर्ण रस्ता खाली आहे. मित्रांनो, आम्ही आता लोणेरेला थांबलो आहे आणि आता इथून लोणेरेवरून आम्ही गोरेगाव मार्गे, आंबेद मार्गे ओवळ्याला जाणार आमच्या गावी. आणि थोडा बंटी आणि किराणी येत आहेत म्हणून आम्ही थांबलो आहे. त्यांची वाट बघतोय, ते येतील आता 5-10 मिनटात, कारण ते बोलले की मागेच आहेत. फोन केला होता त्यांना. इकडे खूप थकलाय बिचारा बसून बसून. चला भेटू आपण. मित्रांनो, आम्ही घरी पोहोचलो. आत्ताच जस्ट पोहोचलो. आता आंघोळ वगैरे करू आणि मग डेकोरेशन करायचं. सगळे पोहोचले बघा. आता थोडं पाणी वगैरे दाखवतो, आंघोळ करतो आणि मग भेटतो. चला बाय. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता गणपती डेकोरेशन करायला सुरुवात करत आहे. तर बघा तुम्ही डेकोरेशन काय करणार आहे, कसं करणार आहे. तर यावर्षीचा गणपती उत्सव जोरात आहे, त्याच्यामुळे डेकोरेशन पण थोडं हटके करणार आहे आम्ही.
डेकोरेशन काय करणार आहे ते पण तुम्हाला समजेल व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तो चलिए शुरू करते हैं.
बाकी है.